करत ते जायचे पुढं. एक दिवस नाशिक क्षेत्राच्या वरच्या भागाला गेल्याच्या नंतर तिथं प्रदक्षिणा असते. ही प्रदक्षिणा करणं आपल्याकडे चातुर्मासामध्ये याच्यामध्ये त्या कोणता पर्व ब्रह्मगिरी पर्वत तिथं प्रदक्षिणा करतात. आणि मग ह्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याला हे कुटुंब जाऊन बसलं. संध्याकाळची वेळ होती आणि ह्या संध्याकाळच्या वेळेच्या सुमारामध्ये एक कुटुंब तिथून चाललं बरं का. आणि जात असताना तर आता अंधार पडला होता. एक गाव जवळ नव्हतं आणि ब्रह्मगिरीच्या पायथ्यापाशी जायचं 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 जायचं. चालता 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 पुढून एक आवाज आला. आवाज खूप मोठमोठ्याने आवाज आला. काय आवाज आला? वाघ 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 वाघ. वाघाचं नुसतं नाव जरी काढलं तर माणूस आर पडत. आणि खरखरचा वाघ पुढून आला म्हणलं काय होईल बरं. हे लेकर पाठीवर काही खांद्यावर. निवृत्ती दादा हाताला धरून चाललेला. एवढे बच्चे चालले. तेवढ्यामध्ये काही लोक पळत आले. पळा 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 आपला जीव वाचवा. रस्ता थोडासा बाबा सगळे घाबरा घाबरी झाली. काही पलीकडल्या बाजूला गेले, काही इकडच्या बाजूला गेले. जो तो आपला जीव वाचवतो तिथं सगळी तुत्ताटाटी झाली. निवृत्ती दादाचा हात त्या ठिकाणी विठ्ठल पंताच्या हातातून निसटला. आणि अंधार किर होता. त्यांच्याकडे काय बॅटरी होत्या का खंदील होते का काय होते का काय होते काही. एक दिवसभर उन्हामध्ये चालता 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 त्या निवृत्ती दादाच्या पायाला फोड आली होती. फोड कवळं कातड हो खाली पायाचे कळकळून फोड आले. फोड आले म्हणून एक आपल्याकडे तो फळ सीताफळ बनते त्या सीताफळाचे पान तोडायचे आणि त्यांच्या आईला आपले पायाला गुंढाळायचे बांधायचे आणि पुन्हा लेकरू चालायचे. व्याकुळ झालेले दिवसभर अन्नाचा कण नाही त्या दिवसा पोटात. तेवढ्यामध्ये वाघ आला वाघ आला वाघ आला असा आवाज झाला. आणि हे दोघंही दाम्पत्य त्या ठिकाणी बाजूला बाजूला पळाले. काही त्या ठिकाणी लपून बसले. गडी चुप 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 चुप. तेवढ्यामध्ये निवृत्ती दादाचा हात निसटला. निवृत्ती दादा असा बाजूला गेला. जसा बाजूला गेला तर तो रस्ताच हुकला. आणि नीटच त्याला एक पाऊल सापडली. पाऊल वाट. आणि त्या पाऊल वाटाने तो तडा 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 जाऊ लागला. डोंगराच्या पायथ्याला गेला. आणि डोंगराच्या पायथ्याला गेल्याच्या नंतर त्याला एक मोठं भोयार दिसलं. भोयार. आणि आतमधून ते भोयारातून धुनी येत होता. धुनी नुसता धुनी येत नव्हता तर काहीतरी चमकत आहे. म्हणजे कुठं वस्ती आहे का काय हे लेकराला काय कळावं म्हणून तो तिथं थांबला आणि आवाज देऊ लागला. आई बाबा आई बाबा आवाज देऊ लागला. पण कोणीही आई नाही बाबा नाही काही नाही काहीच नाही. कर्म धर्म संयोगाने निवृत्ती दादाने पाय पुढं केला आणि भुईऱ्याच्या पहिल्या पायरीवर गेल्याबरोबर बुम 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 भुंगे. बाबा एवढा एक भुंगा. पण निवृत्ती दादाला ते काहीच करीना.
त्या भुंग्याला इतका आनंद झाला आजपर्यंत त्या भुंग्याने एक भी माणूस खाली नाही जाऊ दिला. कारण आतमध्ये जी बसलेली युवती होती ही युवती काय सामान्य नव्हती. त्याने भुंगे पिरून ठेवलेले होते त्या भुयाऱ्याच्या तोंडाला की आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. काही कालांतराने एक माझा शिष्य इथे येणार आहे. त्या शिष्याला खरू सुद्धा होता का? भुंग्याला आनंद झाला. त्यांना वाटलं ह्यो चितू. दुसऱ्या पायरीवर पाऊल टाकल्याबरोबर विषारी सर्प एवढले सर्प वर निघून झाले. पण या लेकराला ते काहीच करीना. उलट त्या लेकराच्या पायाचं दर्शन घ्यायचे, त्याचा चाट्याच्या पायानं बाहेर निघायचे. काय भाग्य. त्याच्या खालच्या तिसऱ्या पायरीला त्या ठिकाणी निवृत्ती दादाने पाव टाकाव नाही टाकाव खेकले बाताळ्याच्या बाताळा खेकडा काळा भूर एवढ्याला नाही अशी 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 करायची. पण निवृत्ती दादाच्या पायाला गुदगुद्या करायचे. काय मामी मागच्या जन्मीच आमचं पुण्य की बाबा तुमचे पाय लागले. बाबा एवढे लेकरूया काय कळत. चौथ्या पायरीवर गेला. चौथ्या पायरीवर गेल्याच्या नंतर काळ्या तांबड्या कलरची इंचू. इंचाचा थंडा तुम्हाला काय सांगायची गरज नाही. बरं एक नाही दोन नाही म्हणते एका इंचिनीला किती पिल्ल होते? 100 पिल्ल होते एका इंचिनीला. असे तिथं मरणाचे इंचू. कर्म धर्म संयोगाने सगळ्या इंचाने नाग्या खाली केल्या आणि निवृत्ती दादाच्या पायाला स्पर्श करू लागले. गुदगुद्या करायच्या. त्याला बिचारायला काय कळलं. निष्पाप आणि बाहेर निघू लागले. बस आम्ही धन्य झालो. इतक्या दिवसापासून तर याचीच वाट पाहत होता. कर्म धर्म संयोगाने पाचव्या पायरीवर गेल्याच्या नंतर त्या पाचव्या पायरीला गोम माहिती ना? गोम गोमीला किती पाय असतात? मोजताच येत नाही. आणि अशा गोमी होत्या मोठ्या. सगळ्या गोमी त्या निवृत्ती दादाच्या अंगावर शिरले. दर्शन घ्यायचे. आमचं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य म्हणून आम्हाला तुमच्या पायाचं दर्शन झालं. बाहेर आला का त्यांचा उद्धार व्हायला लागला. खाली गाभाऱ्यामध्ये गेले. गाभाऱ्यामध्ये एक कोरीव बांधकाम होतं. तिथं असा एक युवती बसलेली होती आणि ती युवती सतत भजन करत होती. हरि ओम नारायण हरि ओम नारायण असा ध्वनी कानावर येतो. आणि जवळ गेल्याबरोबर त्याने सांगितलं निवृत्ती ये ये तुझीच वाट पाहतो तू बाळा येतो. ते म्हणले तुम्हाला नाव कस का माहिती झालं? तुम्ही माझ्या ओळखीचे का? आमच्या आई वडिलाला ओळखीचे? काय नाही बाबा मी बाहेर चुकलो. ते म्हणजे चुकला नाही. तू योग्य स्थिती योग्य जागेवर आला. ती होती दुसरी तिसरी कोणी नव्हती. नवनारायणामधले असणारे गहिनीनाथाचा तो अवतार होता. आणि हे गहिनीनाथ महाराज इतक्या दिवस समाधी लावून आपल्या शिष्यासाठी बसले होते.